सरकारमध्ये काही मंत्री राजकीय हस्तक्षेप करत असल्यामुळे राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी राजीनामे दिले। अशा प्रकारे अध्यक्ष यांनी राजीनामे देणे हे दुर्दैवी बाब आहे। सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यावर व्यापक स्तरावर सर्वेक्षण झालं पाहिजे। मात्र आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका संशयास्पद आहे। आयोगाने व मंडळांना काम करण्याचा स्वतंत्र असल्याचा देखावा सरकार करीत आहे का, असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला सभागृहात विचारला। राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी तुम्ही ओरडता सगळे म्हणून ते तिकडे जाऊन बसले, राजीनामे दिले। खरं तर आताच्या स्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा, ओबीसीला न्याय देण्याचा हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी राजीनामे देणे आणि राजीनामे देत असताना या सदस्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे, कारण राज्य मागासवर्गीय आयोगाला एक संवैधानिक दर्जा आहे, स्वतंत्रपणे काम या आयोगाचं चालतं आणि या आयोगाच्या भूमिकेवर, अहवालावर, अभ्यासावर अनेक सगळ्या गोष्टी ठरत असतात। असं असताना या आयोगाच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी राजीनामा देणे तसं पाहायला गेलं तर दुर्दैवी आहे। आणि त्यांनी जो आरोप केलेला या सदस्यांनी की राज्य सरकारमधील काही मंत्री या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाला काम करण्यास हस्तक्षेप करत होते, राजकीय हस्तक्षेप करत होते, त्यांच्या ज्या भूमिका होत्या या सगळ्या बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाची क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये व्यापक स्तरावर सर्वेक्षण झालं पाहिजे। परंतु व्यापक स्तरावर सर्वेक्षण न होता थोडक्यात काहीतरी ज्याला लिपापोती म्हणता येईल अशा पद्धतीनं करावं आणि पुन्हा एकदा आरक्षण अडचणीत आणावं की काय, अशा प्रकारची राजकीय भूमिका काही मंत्र्यांची होती की काय, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे। आपण सभापती महोदय, आपण खालच्या सभागृहात याच्यावर चर्चा चालू आहे, आपण आज करणार आहोत। स्पेसिफिक तोच विषय मराठा आरक्षण हाच महत्वाचा आहे असं मी म्हणणार नाही, तो महत्वाचा आहेच, परंतु राज्य मागासवर्गीय आयोगासारखा एक संवैधानिक दर्जा प्राप्त आयोगात जर राजकीय हस्तक्षेप होत असेल, हे सरकार अशा पद्धतीनं आयोगाला आता पुन्हा नवीन आता नेमलेले आहेत, हे नवीन आणखी सांगतील आम्हाला आत्ताशी का आलेलो आहोत, आम्हाला अजून अभ्यास करायचा, सगळं कामकाज आम्हाला बघायचं, मग आपण कशा पद्धतीनं मग क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सुद्धा भूमिका काय ठेवणार। खरं तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ज्या ज्या बाबी त्यातल्या कमतरता राहिल्या याच्यावर अभ्यास होणं अपेक्षित आहे सभापती महोदय, परंतु असं असताना राजकीय हस्तक्षेप करून या आयोगाला कामच करू न देणं याचा अर्थ मला वाटतं सरकारची भूमिका या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा संशयास्पद आहे की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते। आणि म्हणून आता ज्या पद्धतीनं सामाजिक ज्या महाराष्ट्रात ज्या चळवळी चालू आहे, आंदोलनं चालू आहे, या आंदोलनाच्या भूमिकेवर जर विचार करत असेल तर या म्हणून मी 251 मांडला होता आणि या 251 चर्चा जर झाली असती तर मला वाटतं राज्य नुसतं मागासवर्गीय आयोगातच नाही तर जे संवैधानिक जे पद्धतीनं अशा पद्धतीचे जे आयोग आहेत, ज्या ज्या पद्धतीनं मंडळ आहेत त्याला काम करण्याला स्वातंत्र्य असण्याचा नुसता देखावा आपण करणार आहे का, हा माझा या निमित्तानं सरकारला आणि आपल्याला प्रश्न आहे। मला असं वाटतं याच्यावर चर्चा व्हावी अशा प्रकारची माझी विनंती आपल्या माध्यमातून होती।